शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी 2 मोठ्या योजनांबद्दल सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही ऐकत आलात आज पैसे येतील, उद्या पैसे येतील. परंतु आज खरोखरच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 2022 ते 2025 पर्यंतचा 3 ते 4 वर्षांचा रखडलेला पीक विमा अखेर आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 7,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन 18 जिल्ह्यांमध्ये आजच पीक विम्याचे 25,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्र 27,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कालच GR काढण्यात आला आणि आजपासून वाटपाला सुरुवात झाली आहे. पेपरमध्ये देखील ही बातमी आज ठळकपणे छापून आली आहे. याबरोबरच पीक विमा 2022 ते 23 साठी 43 कोटी 90 लाख रुपये देखील मंजूर झाले असून 13 जिल्ह्यांमध्ये 1,760 कोटी रुपयांचा पीक विमा आजपासून जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार, कोणत्या वेळी तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आणि कोणाला अपात्र केले आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, अशीच महत्त्वाची आणि 100% खरी माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे हे नीट लक्षात ठेवा. सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 28,000 रुपये मिळणार आहेत. कापूस पिकासाठी हेक्टरी 36,000 रुपये मिळणार आहेत. तूर पिकासाठी हेक्टरी 45,000 रुपये मिळणार आहेत. मूग पिकासाठी हेक्टरी 27,500 रुपये मिळणार आहेत. उडीद पिकासाठी हेक्टरी 25,000 रुपये मिळणार आहेत. ज्वारी पिकासाठी हेक्टरी 32,500 रुपये मिळणार आहेत. बाजरी पिकासाठी हेक्टरी 32,000 रुपये मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, हे दर पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की किती रुपये मिळणार हे तुम्ही स्वतः हिशोब करू शकता. तुमचे पीक कोणते आहे आणि तुमच्याकडे किती हेक्टर जमीन आहे त्यानुसार रक्कम ठरणार आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील लाल बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते आज वाटपाचे 3 टप्पे कसे आहेत. 18 जिल्ह्यांचे 3 विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत वाटप पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वाटप होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत वाटप होणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज रात्री 1 वाजेपर्यंत 18 जिल्ह्यांमधील एकही शेतकरी शिल्लक राहणार नाही. सरसकट 25,000 रुपये पीक विम्याचे आणि 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे असे 27,000 रुपये आज जमा होणार आहेत. पैसे वाटल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश देण्यात आले आहेत. पुढील महत्त्वाचे टप्पे पाहण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते पात्रतेच्या महत्त्वाच्या अटी. या नीट समजून घ्या. पहिली अट, मागच्या 15 दिवसांमध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे त्यांनाच. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 25,000 रुपये जमा होणार आहेत. दुसरी अट, KYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सरकारने KYC करायला सांगितली होती. जर तुम्ही ती केली असेल तर तुम्ही पात्र आहात. तिसरी अट, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असायला हवे. जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखले जाईल आणि लाभ मिळणार नाही. चौथी अट, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड घरात असणे आवश्यक आहे.
पांढरे रेशन कार्ड असलेल्यांना हा लाभ मिळणार नाही. 5वी अट, एका घरातून फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मुलाच्या नावावर, बायकोच्या नावावर, स्वतःच्या नावावर जमीन करून एकाच घरातून 3 ते 4 जण या योजनेचा लाभ घेत होते. सरकारला हे समजल्यानंतर अशा सर्वांना अपात्र केले आहे. त्यामुळे एका घरातून एकाच व्यक्तीने हा लाभ घ्यायचा आहे. जास्त जणांनी घेतला तर सर्वांचे हप्ते बंद होतील. शेतकरी हिताच्या अशाच नवनवीन अपडेट्स रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते 25 लाख शेतकऱ्यांना अपात्र का केले गेले आहे. 93 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 25 लाख शेतकरी बाहेर काढण्यात आले आहेत. याचे कारण सरकारने स्पष्ट केले आहे. जे श्रीमंत शेतकरी आहेत, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्या घरात महागड्या वस्तू आहेत, अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता सांगते कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10 प्रमुख बँकांमध्येच हा लाभ जमा होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या 10 बँकांमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांनाच आज हा लाभ मिळणार आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे येण्यास कुठलीही अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता सांगते कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे 25,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. आपला जिल्हा यादीत आहे का ते नीट ऐका. 1. छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील 2 ते 3 लाख शेतकऱ्यांना आज 27,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 2. अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ एकत्र मिळणार आहे. 3. लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस सर्वात आनंदाचा आहे. PM किसानचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना आज 27,000 रुपये थेट खात्यावर येणार आहेत. 4. नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा आज मिळत आहे. DBTच्या माध्यमातून थेट खात्यावर पैसे जमा होणार आहेत. 5. बीड. बीड हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आज 25,000 रुपये पीक विमा आणि 2,000 नमो शेतकरी असे 27,000 रुपये मिळणार आहेत. 6. बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पीक विम्याचे रखडलेले पैसे आज मिळणार आहेत. 7. नागपूर. नागपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र मिळणार आहेत. 8. नाशिक. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. 27,000 रुपयांचा लाभ आज मिळणार आहे. 9. जालना. जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आजच लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10. परभणी. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पैसे जमा होणार आहेत. 11. अकोला. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज 27,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 12. धुळे. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत. 13. पालघर. पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत. 14. नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 15. रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. 16. ठाणे. ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आजच लाभ मिळणार आहे. 17. यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा आज मिळत आहे. 18. कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यांमध्ये देखील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना पीक विम्याचे पैसे आज जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत असेल तर आज रात्री 1 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर 27,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा या 18 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका. उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये 15 जुलैपर्यंत पैशांचे वितरण होणार आहे. त्यामुळे आत्ताच KYC पूर्ण करा, आधार लिंक करा, फार्मर ID कार्ड तयार ठेवा. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला नक्की लाभ मिळेल. शेतकरी बांधवांनो, आजच्या या ऐतिहासिक बातमीचा सारांश सांगते. 2022 ते 2025 पर्यंतचा रखडलेला पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 7,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 18 जिल्ह्यांमध्ये आजच 27,000 रुपये मिळणार आहेत. पिकानुसार 25,000 ते 45,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे. PM किसानचा हप्ता मिळालेले, KYC पूर्ण केलेले आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेले पात्र शेतकरीच लाभ घेऊ शकतात. उरलेल्या 18 जिल्ह्यांना 15 जुलैपर्यंत पैसे मिळणार आहेत. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे हजारो रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह.